एकनाथ शिंदेंच्या भूमिकेमुळेच भाजपा सत्तेत, मंत्री शंभूराज देसाई यांचं वक्तव्य। विरोधी पक्षनेत्याला घाबरताय का? उद्धव ठाकरेंचा महायुतीला सवाल। भाजपा सहयोगी पक्षांना गिळणार, ठाकरेंची टीका, भाजपाचं उत्तर। कोकणातील हापूस गुजरातला जाणार, कोकणातील आंबा बागायतदारांची चिंता वाढली, नवसारी विद्यापीठाकडून वलसाड हापूस नावाच्या मानांकनासाठी अर्ज। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा 69वा महापरिनिर्वाण दिन, अभिवादनासाठी चैत्यभूमीवर भीमसागर। इंदू मिलमधील स्मारक कधी पूर्ण होणार? विजय वडेट्टीवार यांचा सवाल। इंदू मिल स्मारकाला निधी कमी पडू देणार नाही, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही। विमान प्रवासाचं नियोजन विचारपूर्वक करा, हवाई गोंधळ आणखी आठवडाभर राहण्याची शक्यता, सरकारच्या हस्तक्षेपानंतरही विमानसेवा विस्कळीतच। पुणे मुंबई विमानाचं तिकीट चक्क 1 लाखावर, इंडिगोच्या ढिसाळपणाचा अन्य कंपन्यांनी उचलला फायदा। इंडिगोच्या विरोधात खासदार सुळेंचा संताप, हवाई घोळावर श्वेतपत्रिका काढण्याची केली मागणी। रखडलेल्या विमान प्रवाशांना रेल्वेचा दिला पर्याय, पुणे बंगळुरू आणि मुंबई दिल्ली दरम्यान 18 डब्यांच्या 30 विशेष गाड्या। तपोवनामध्ये प्रदर्शन केंद्र उभारण्याला स्थगिती, मंत्री गिरीश महाजन यांची नाशिकमध्ये माहिती। उद्धव ठाकरेंनी चैत्यभूमीवर महामानवाला केलं अभिवादन, अभिवादनाला ठाकरे पिता पुत्राची हजेरी। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री संविधानाच्या प्रती वाटून आंबेडकरांना अभिवादन, चैत्यभूमीवर उपस्थितांनी व्यक्त केली आदरांजली। ठाण्याचा घोडबंदर रोड 24 तास बंद राहणार, शनिवारी रात्री 12 पासून ते रविवारी रात्री 12, घोडबंदर अवजड वाहतूक नाहीच। शरद पवार यांनी घेतली बाबा आढाव यांची भेट, आढाव यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू। जामखेडची नृत्यांगना दीपाली पाटील हिचा मृत्यू वादात, संदीप गायकवाड करून दीपालीकडे लग्नासाठी हट्ट, संदीपच्या हट्टामुळे दीपालीची आत्महत्या, मयत दीपालीच्या आईचा गंभीर आरोप। निवडणूक कामांना नकार दिल्यास आता नोटीस, महापालिका प्रशासनाचे कर्मचाऱ्यांना निर्देश। सोलापूरमधील बार्शीमध्ये दिवसाढवळ्या गुंडांची दहशत, कोयता नाचवत दहशत माजवतानाचा व्हिडिओ व्हायरल, व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण। आता एसी लोकलमध्ये ओळखपत्र अनिवार्य असणार, बनावट तिकीट प्रकरणानंतर रेल्वेनं उचललं पाऊल। सामाजिक आशययुक्त दर्जेदार मराठी चित्रपटांसाठी राज्य सरकार सरसावलं, 50 मराठी चित्रपटांना तब्बल 14 कोटींचं अर्थसहाय्य, मंत्री आशिष शेलारांची माहिती। 9 महिन्याची चिमुरडी रडणं विसरून पोहणं शिकली, रत्नागिरीची वेदा सरफरे सर्वात लहान हिंदुस्थानी जलतरणपटू बनली, चिमुरड्या वेदाची इंडियन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली नोंद।